त्यांनी यायचं आहे. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय मनीष वल्टे. सरपंच दिनेश कोदे यांनी यायचं आहे. त्याच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. तर मनीष यांनी जबरदस्त खेळ साधला आणि आपल्या टीमला या मॅचमध्ये विनर ठरवला. तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय. सारशीचे सरपंच दिनेशजी कोदे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जर्सी पाहतोय, त्यानंतर कूलर पाहतोय आणि एक चॅम्पियन ट्रॉफी करणे एक शानदार ट्रॉफी. तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 घेतल्यात. आणि आता तू काय म्हणशील? काय नाही, पोरं मला रोज बॉलिंग करतात त्यामुळं मी एवढा चांगला खेळू शकलो. रोज संध्याकाळी मला 150 200 बॉल टाकतात आणि त्याच्यामुळं मी इतका चांगला प्रदर्शन करू शकलो संघासाठी. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. निश्चित चांगलं मनोगत आपण पाहिलं. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. अक्षय पांडव सर. लेट नाईट या स्पर्धेशी जोडलेले सर्व प्रेक्षक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. महत्वाच्या मॅचेस त्या आता आपल्या भेटीला आल्यात, कारण इथनं विजय संपादित करणं ते खूप महत्वाचं आहे. कारण या मॅच मध्ये जी टीम जिंकेल ती आजच्या नाईटची अखेरची मॅच खेळेल. दुपारी बाळा संघ अगदी अप्रतिम खेळ त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब एफर्ट आज सर्वच जे युवा आहेत दुपारी बाळाचे आणि त्यांनी सर्वांनी दाखवलेत. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रितेश राऊत तो सज्ज होते. त्याच्या विरोधामध्ये श्याम धुमाडा आणि भावेश पाटील ही जोडी ओपन करण्याकरता मैदानामध्ये आली. पहिला बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र प्रभाव नाहीये पंचांवर. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश राऊत आपले 100% एफर्ट, आपले 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लावतोय. पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये त्याने म्हटलं होतं आम्ही मजा करायकरता आलोय, मात्र मजा करण्याकरता आलेला संघ जो तिसऱ्या राऊंडची मॅच खेळतोय. खूप टीमला सजा दिली आहे त्यांनी. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. श्याम धुमाडा त्याच्या पारीचा अंत. विकेट. खेळाडू बाद. आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतवलं बॅटरला. पहिल्या विकेटचं पतन ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालंय. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर रितेश राऊत. नवीन बॅटर मैदानामध्ये राजेश बाळा. चांगली बॅटिंग केली होती या आधीच्या मॅच मध्ये. जिथे टीमचा स्ट्रगल सुरू होता तिथे बाळा मैदानामध्ये आला. 2 षटकार त्यानं खेचले आणि त्या 2 षटकारांनी त्यानं मॅचला पुनर्जीवित केलं. तो बाळा यावेळेस थोडासा पुढे आलाय. 1 डाऊनच्या स्वरूपानं बॅटिंग करण्याकरता आलाय. आल्या एक चांगला स्ट्रोक त्याला खेचलाय जरूर, मात्र क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे त्यामुळे माघारी परतावं लागेल. आणखी एक मोठा हादरा इथे लागलाय टीम SBP खुपरीला. फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. न्यू बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये धाडायचंय. आपण म्हणतो प्रत्येक गावात आता सध्या प्रीमियर लीग होतात. त्या प्रीमियर लीगचा फायदा काय, तर त्या प्रीमियर लीगचा फायदा सध्याचा मैदानाच्या आतमध्ये खेळत असलेला केळीचा पाडा संघ. गावातल्या ज्या प्रीमियर लीग होतात तिथनं खेळाडू घडतात आणि ते खेळाडू तुमची एक गावाची जी टीम आहे ती स्ट्रॉंग बनवतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम खेळ तो मैदानामध्ये दाखवत असताना केळीचा पाडा संघ अगदी चांगला परफॉर्म त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतनं आपण पाहतोय. रितेश राऊत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन, चांगला बॉल आहे. इथे व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावच्या स्वरूपानं चेंडू निघते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्यानं 4 बॉल हाताळले. 4 बॉलमध्ये त्यानं एकही धाव खर्च केलेली नाही. 2 महत्वाच्या विकेट रितेशनं आपल्या नावावर केल्यात. चांगली गोलंदाजी करण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि इथे आपल्या टीमच्या हितार्थ अगदी पोषक वातावरण निर्मिती करणारी गोलंदाजी त्याच्याकडनं आपण मैदानात पाहतोय. इथे विकेट कीपर चुकी करतोय. विकेट कीपर चुकी करतोय. आणखी एक गडी परतीच्या प्रवासाला लावता आला असता, मात्र विकेट कीपरच्या चुकीमुळे बॉल निर्धाव आलाय. 5 बॉल 2 विकेट्स 0 धावसंख्या. अप्रतिम कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून सुरू आहे आणि ही अप्रतिम कामगिरी अशीच सुरू राहिली तर एसबीपी खुपरी करता अडचणी निर्माण होऊ शकतात. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका. तिथे गॅप मध्ये खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. फाईन लेगला क्लिअर करेल का. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या नजदीक. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट. जीवाच्या आकांतानं फिल्डिंग करणं किंवा जीव तोडून फिल्डिंग करणं काय असतं ते तिथे मैदानाच्या आत दाखवलं. लाजवाब फिल्डिंग एफर्ट. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती 41 धावफलकावर जर आपण पाहिले तर धावसंख्या 2 विकेटच्या पतनानंतर बघा तुम्हाला तिथे ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे नेमकं काय घडलं तिथे. खूप चांगले फिल्डिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब फिल्डिंग एफर्ट. आपल्या पायाचं खूप चांगला वापर केला. पदलालित्य दाखवलं आणि पदलालित्य दाखवत असताना तिथे रन सेव्ह केल्या. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाज जयदीप आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे जयदीपच्या वतीनं साकार केली जाईल. समोर भावेश पाटील स्ट्रायकर एन कडे उभा आहे. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. पॉइंटच्या जवळपासनं ढकलला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. सिंगल डबल त्या महत्वाच्या आहेत ते आता मात्र कळून चुकलंय कारण लेट नाईट ही मॅच सुरू आहे आणि जशी रात्र पुढे जाते पहाटेचं सत्र येतं चेंडू तेवढ्याच्या वेगानं ट्रॅव्हल होत नाही आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर
सिंगल डबल्स त्या खूप महत्वाचा रोल अदा करू शकतात आणि त्या सिंगल डबल्सवर इथे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न. 1.1 षटकाचा खेळ, 3 धावा, 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एसबीपी खुपरी. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज असं वाटलं की रेडी नव्हता, बॅट त्याची आलीच नाही बॉलपर्यंत. बॉल टप्पा खाल्यानंतर वेगानं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालंय. कमालीचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये दाखवलंय टीम केळीचा पाडा. विशेषतः गोलंदाजी ती त्यांची धारदार राहिली आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट क्रमांक 3, तिसरा झटका खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता निखिल भगत मैदानाच्या आतमध्ये येतोय. हार्ड हिटिंग बॅटिंग करण्याकरता त्याला ओळखलं जातं द डिस्ट्रॉयर. हा त्याचा रोल नेहमी खुपरी संघाकरता राहिला आणि तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल, यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर झेपावला, एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली 4 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे 3 चेंडू आणि अगदी चांगली गोलंदाजी केली आहे प्रत्येक बॉलवर असं म्हणायला हरकत नाही. 4 बॉल झालेत. 4 बॉल मध्ये 2 धावा, 1 विकेट ती आतापर्यंत संपादित केली गेली आहे. क्रिकेटवर प्रेम करणारी काही लोक अजूनही या मैदानावर आहेत आणि या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं स्वागत आहे. या दरम्यान कलात्मक, दर्शनीय, दर्जेदार क्रिकेटच्या सौंदर्याला झळकवणारा फटका, चौकार, 4. कवर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं शांत केलंय, खुपरीकरांना बंदिस्त केलंय, वेटीस धरले, अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि हा प्रयत्न यशस्वी जर अशाच पद्धतीने होत राहिला तर खुपरीकरांकरता हे आव्हान निश्चित कठीण जाऊ शकतं. रितेश राऊत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 3 करता त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय, कंटिन्यू केलं गेलंय. प्रत्येक मॅच मध्ये 2 षटकं हे रितेश राऊतच्या वाट्याला आलेत आणि प्रत्येक वेळी खूप चांगली कामगिरी करताना तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी विवरचना, लॉंग ऑन थोडंसं वाईट केलंय, लॉंग ऑफ अगदी सरळ घेतलाय. त्यानंतर पुन्हा एकदा बदली आपल्याला पाहायला मिळते. वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा, रितेश जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण पूर्णपणे बदललं गेलंय. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, थोडासा वाईड, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, एक फ्लाइंग स्लीप आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग आहे. पुढचा बॉल, हा बॉल उडवलाय हवेमध्ये, उंच हवेतनं चाललाय. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषा पार. ज्या प्रेक्षकानं झेल टिपलाय, आपल्याला मुख्य मंचावर यायचंय. आपल्या
500 रुपयाचे कॅश प्राइज आणि एक आकर्षक सावली क्रिएशनची जर्सी पारितोषिक म्हणून दिली जाईल. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. रितेश राऊतचा फुल टॉस, अगदी त्याला षटकाराची पनिशमेंट ती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाली. निखिल भगत याच करता ओळखला जातो. चांगला बॉल, दर्जेदार चेंडू फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने येतोय डॉट. पहिला बॉल षटकार खेचलाय, त्यानंतर कमबॅक करायचं होतं, कमबॅक करणं गरजेचं होतं आणि इथे कमबॅक अगदी योग्य तऱ्हेनं करत असताना रितेश राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीचा चेंडू जो होता तो फुलटॉस राहिला होता, त्यामुळे निखिलनं आपल्या ताकदीच्या जोरावर लेट नाईट एक चांगला फटका खेळत असताना षटकार परावर्तित केला. यावेळेस पुन्हा एकदा निखिलच्या स्लॉट मध्ये होता बॉल, चाललाय सीमा रेषा पार, दमदार तडाखा, षटकार. कुबरेकरांकरता ज्या काही अडचणी होत्या त्यांवर मात केली असं म्हणायला हरकत नाही. एक चांगली इनिंग निखिल भगत मैदानाच्या आतमध्ये पेशकश करत असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये त्यांना 12 धावा घेतल्यात, त्यामध्ये 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. निखिल भगत नावाचा वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना पाहायला मिळते. रितेश त्या वादळामध्ये अडकलाय, यामधनं काय तो रस्ता शोधेल, बाहेर निघेल. यावेळेस निखिल भगत घुटना टेक स्ट्रोक खेळतोय, बॉल सीमा रेषा पार, षटकार. आणखी एक प्रेक्षक ज्यानं झेल टिपलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते ती 20. बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. रितेश राऊत चे चेंडू अगदी योग्यतेने हेरत असताना त्यावर आघात करतोय. बलदंत देहेष्टीचा फायदा मिळतोय, ताकदीचा वापर आणि बॉलला हवाई सफर घडवतोय. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल जमिनीलगत खेळला, क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत फील्ड केलं 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ती एकंदर 27 धावा. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. 27 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 50च्या मध्ये जर थांबवलं तर ती एक टोटल जी तुम्ही चेस करू शकता. त्यावेळेस मात्र वेट केलं, कट केलं, बॉलला तिथे जमिनीलगत खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत उचललं एक सिंगलला तिथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी राहील तो. वेगानं दौड लावली विकेटच्या मध्ये आणि 2 धावा या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचलाय. ते 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 29-29. खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 29 धावा. नवीन फलंदाज, नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर करण पाटील गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विपरीत स्थितीमध्ये स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज. यावेळेस मात्र निखिलनं आणखी एक दमदार स्ट्रोक बॉलला फेकून दिलंय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
मध्ये वाढ होते. धावसंख्या 35 धावा. लाजवाब इनिंग. 7 बॉल मध्ये 26 वर बॅटिंग करत असताना निखिल भगत तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीमच्या हितार्थ वाडा तालुक्याची सर्वोत्तम स्पर्धा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या सर्वोत्तम स्पर्धेमधला एक सर्वोत्तम परफॉर्मन्स तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काल यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला संधी आहे. कॅच कॅरी होईल. विकेट मिळेल खेळाडू बाद. काल जर आपण पाहिलं तर याच वेळी तेजस भरवाड अप्रतिम बॅटिंग करत असताना तो आपल्याला मैदानात पाहायला मिळाला होता. प्रत्येक वेळी टीम तिथे अबेर 11 आरपी लायन्स स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाली. तिथे तेजस भरवाडची बॅट चालताना पाहायला मिळाली होती. आज अगदी त्याच पहाटेच्या सत्रामध्ये इथे निखिल भगत त्याची बॅट मैदानात चालताना आपल्याला पाहायला मिळाली. संघ सहकारी खुश आहेत. टाळ्या वाजवून निखिल भगतचं स्वागत करतायत. का करू नये, कारण जिथे टीम स्ट्रगल मध्ये होती तिथनं टीमला बाहेर काढलं आणि स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नेऊन ठेवलंय. 3.2 नंतर धावफलकावर 35 धावा. नवीन बॅटर पराग पाटील. मैदानामध्ये आल्यानंतर पराग पाटील त्याच्यावर खूप साऱ्या जिम्मेदारी आहेत. कसा खेळ करेल, कशा पद्धतीने धावा बनवेल, रन्स त्या वाढवणं गरजेचं आहे. कारण 3.2 नंतर धावफलकावर 35. पुढचा बॉल. यावेळेस मात्र परागनं आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न तर केला, मात्र तो असफल राहिलाय. व्हॉट अ कॅच. सुपर दर्जेदार क्वालिटी झेल. विकेटचं बटन. पराग पाटीलचा खेळ इथे संपवलाय. फलंदाज बाद. लगेचच त्या दुखापतीमधनं सावरतोय. मी नेहमी म्हणतो ना की आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू जे शेताबांधावर फिरणार आहेत, छोट्या मोठ्या दुखापतींना भीक कधीच घालत नाही आणि त्या दुखापतीमधनं लगेचच सावरत असताना, खेळण्याकरता सज्ज होत असताना दीपेश घोलप सुद्धा आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. कालची रात्र थोडीशी खराब झाली. शेवटच्या क्षणी काही चुका झाल्या आणि त्या चुकांचं भुगतान करावं लागलं की आता इथनं पुढे येणारे 4 दिवस मुख्य मंचावरनं किंवा प्रेक्षकांमधनं सामन्याचा आनंद घ्यावा लागेल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं आणि खरं आहे. तुम्हाला त्या चुका झाल्यानंतर त्या चुकांचं भुगतान करावं लागतं. त्या तुम्हाला आठवत राहतात आणि मग त्या तुमच्या डोक्याशी खेळत राहतात. इथे मात्र चांगला बॉल लॉंगॉनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि एकेरीनं वाढताना धावफलक पुढे सरकून जाऊन पोहोचते. ती एकंदर 36 या आकड्यावर. 36 ऑन बोर्ड. अजूनही या डावातील 8 चेंडू ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. एक मोठा फटका आला तर 50+ धावा धावफलकावर उभ्या राहतील. त्या लावण्याचा प्रयत्न केला जाईल का? स्ट्रायकर एंडकडनं भावेश पाटील. फटका फसलाय. बॉलला उंची तर जास्त गाठली आहे, लांबी तेवढीची नाही आहे. हा प्रयत्न खूप चांगला होता. प्रयत्न दर्जेदार होता. झेल झाला असता तर या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल ठरू शकला असता. एवढा दांडगा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगानं, सुसाट वेगानं त्या बॉलच्या दिशेनं धावत होता, मात्र अवाक्या बाहेर राहिला बॉल. धावसंख्या 38ला 5. 3.5 षटकाचा खेळ समाप्त एकेरीस. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज
यावेळेस मात्र थोडासा लोअर फुलटॉस मिसिंग यॉर्कर असं म्हणू शकतो. यॉर्करचा प्रयत्न होता तो मिस झाला. फेकी थोडीशी स्वैर आली आणि त्यामुळे 2 धावा पळून पूर्ण करता आल्या बॅटरला. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक वाढत असताना पुढे सरकून 40 आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलं. एकंदर 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 4 ओव्हर नंतर प्रतिषटक 10च्या सरासरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना SBP खुपरी संघ 40 पर्यंत जाऊन पोहोचलाय. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं जाईल ते आपण पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी एक छोटीशी धून डीजे कडनं. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्विच नाही. या पहाटेच्या सुमारास स्वीट हिट तिथे बॅटरच्या बॅटमधनं आलाय. चौकार. ला 5 अशी स्थिती आहे. पूर्वार्धाचा खेळ तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सुस्थिती आहे सध्या SBP खुपरीची. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल वाईडिश लॉंग ऑफ कडे चाललाय. जोपर्यंत फील्ड केलं 2 धावेचा मनसुबा होता आणि तो यशस्वी ठरवलाय. 2 धावा इथे सुखरूपतेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोचती ते एकंदर 46 आकड्यावर. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 60च्या जवळपास पोहोचण्याची एक नामी संधी आहे इथे SBP खुपरीला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र रविवार आठवड्यातनं एकदाच येतो. रोज रोज एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला तर मग तो अंगलट येतो. इथे आपण जर पाहिलं तर दुसऱ्यांदा रिव्हर्स अटेम्प्ट होता आणि तो मिस झालाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये संधी आहे इथे विकेटची. हा पहिला कॅच ड्रॉप झालाय असं म्हणायला हरकत नाही. खूप चांगले फिल्डिंग एफर्ट दाखवलेत आज संपूर्ण रात्रीमध्ये केईचा पाडा या टीमनं फिल्डिंगच्या माध्यमातून. आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झाला. 1 रन त्यावर बहाल होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 47 आकड्यावर. 2 चेंडू अजूनही या डावामधले शिल्लक. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. संधी इथेही आहे झेलची आणि दुसरा सलगचा कॅच इथे ड्रॉप झाला आणि त्यावर विकेट मिळेल खेळाडू बाद. आणि इथे आणखी एक सलगचा तिसरा कॅच ड्रॉप. आणि इथे 2 रन कंप्लीट झालेत. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते एकंदर बरोबर 50 या आकड्यावर. विजयाकरता 51 धावसंख्येचं लक्ष आहे. चला SBP खुपरी लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा वेळ घेऊ नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये या.
तर पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धाच्या खेळात जर आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या जी धाफलकावर उभी केली गेली 50 धावा या धाफलकावर लागल्या गेल्या आणि 51 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. या 51 धावांना धाफलकावर लावण्याकरता 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी आणि कशा पद्धतीने फलंदाजी ती मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. अमित आणि रितेश अशी सलामीची जोडी मैदानामध्ये रितेश राऊतच्या साथीने अमित पाटील राजेश बाळा पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. निर्णायक मॅच आहे ज्यामधील जी टीम जिंकेल ती आजच्या या रात्रीतील शेवटची मॅच टीम दुपारेपाडा त्यांच्या विरोधामध्ये खेळण्याकरता सज्ज होईल. सोपान स्मृती दुपारेपाडा चांगला परफॉर्म राहिला आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांचा आणि ते अंतिमचे सामना खेळण्याकरता सज्ज झाले. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. पहिला बॉल राजेश बाळा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. हा बॉल तिथे टप्पा खेळल्यानंतर अतिरिक्त बाहेर राहतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एका अतिरिक्त डावाईनं सुरुवात होत असताना या डावाची आपल्याला पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपानं धावसंख्या 0-1 या आकड्यावर. ओव्हर नंबर 1 सध्या प्रगती पथावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र एक चांगला चेंडू तिथे डिलिव्हर्ड केला गेलाय. डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बाहेरच्या बाजूने काढण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. डावकुरे हाताच्या गोलंदाजा करता एक नॅचरल जो टर्न असतो उजव्या हाताच्या फलंदाजा करता बाहेरच्या बाजूने निघणारा बॉल आणि तो इथे पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल तो गोलंदाज बाळाकडनं ऑन साईडला जोरकस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डिंग चांगली आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 2 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 2 आहे. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खूप जास्त मोठं नाही, प्रतिषटक एक मोठा फटका जर इथनं केळीचा पाडा संघ खेळतोय तर या 50 धावा धावफलकावर लावणं त्यांच्याकरता सोयीस्कर होऊ शकतं. पुढचा बॉल केळीच्या पाडा टीमला प्रत्येक षटकाराकरता गणेश यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक बाकी कोण मजा घेऊ ना घेऊ बँड पदक मजा घेत आहे. 6 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हरचा 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्ण झालाय. यावेळेस मात्र एक तगडा क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला दमदार स्ट्रोक तो येत असताना आपण पाहतो. हे बघा रिप्ले मध्ये दाखवलं जातं अगदी ओव्हरपिच झाला होता बॉल आणि त्यावर एक जबरदस्त आघात षटकार आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना बाळाच्या विरोधामध्ये हात खोलले गेलेत. आक्रमण केलं जात आहे. यावेळेस मात्र तिथे कव्हरच्या वरनं खेळायचं होतं. जोरकस मारण्याचा प्रयत्न करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. 5 चेंडूचा खेळ तर नंतर 12 धावा धावफलकावर 51चा पाठलाग करत असताना टीम केळीचा पाडा आतापर्यंत चांगला परफॉर्म तो त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. येणारे या ओव्हरचे शेवटचा बॉल त्यावर कशा पद्धतीने रन जोडण्याचा प्रयत्न केला जातोय ते बघायचंय.
त्यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका तिथे जरूर सजवला एक सिंगल पराग पाटील. अगदी चांगला प्रयत्न तिथे आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. एक धावसंख्येच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या 13. तेरा धावा आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. अखेरीस ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सागर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. चला गेम स्पीडअप करा, खूप उशीर होतोय. प्रत्येक खेळाडू अगदी शांततेने खेळ करतोय. एवढा जास्त वेळ घालवणं परवडणारा नाहीये. विनंती करतोय थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर 2 गोलंदाज सागर वडान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सागर वडानच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर अमित पाटील स्ट्रायकर एन कडे. इथे मात्र बॉलला फक्त दिशा दर्शवली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 14 या आकड्यावर. पहिला चेंडू त्यावर एक सिंगल जोडली गेली. 14 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सागर रितेश राऊत करता. त्यावेळेस मात्र ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. एक रन तिथे कंप्लीट झाले. बॉल हातामध्ये कलेक्शन करण्याआधी तिथे बेल्ट ऑफ झाल्या होत्या. त्यामुळे एक रन अगदी वेगानं पूर्ण झाले. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 15 पर्यंत जाऊन पोहोचली. अगदी योग्यतेनं पाठलाग आपण ज्याला म्हणतो ना, तो योग्यतेनं पाठलाग सध्या टीम केईचा पाडा धावफलकाचा करत असताना पाहायला मिळते. 15 धावा. सागर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन समोर अमित पाटील उभा आहे. त्यावेळेस मात्र चांगला फटका तिथे अमित पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत क्षेत्ररक्षक गेला आणि बॉलला तिथनं उचलून रिटर्न केलं तर वर एक धाव जी धावफलकावर जोडली गेली. अमित आणि रितेश सलामीची जोडी आहे आणि अगदी योग्य तऱ्हेनं धावा धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न दोघांकडनं होतोय. रितेश जर आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 2 धावा, 6 मध्ये 13 वर बॅटिंग करत असताना आपल्याला अमित पाटील पाहायला मिळतोय. सागरच्या विरोधामध्ये रितेश राऊत. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर फुल टॉस होता. मात्र तिथे बॅट अँड बॉल मधलं जे कनेक्शन प्रॉपर असायला हवं ते झालं नाही आणि त्याचंच कारण धावसंख्या जी स्थिर राहतीये 16 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस सेकंड इनिंग मध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना केळीचा पाडा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल अपेक्षित आहे, तो करून घेतला गेलाय. एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑफ आपल्या जागेवर आहे, मात्र लॉंग ऑन नाहीये. त्या बदली काऊ कॉर्नर पाहायला मिळत आहे. यावेळेस कमी गतीनं एक चांगला चेंडू तिथे डिलिव्हर्ड केला. असं म्हटलं जातं ना की कमी गतीचा बॉल हा जर फलंदाजाला ओळखता आला नाही तर तो गोलंदाजा करता कारगिर आहे. मात्र हाच कमी गतीचा बॉल जर फलंदाजानं ओळखला तर मग ती गोलंदाजाची डोकेदुखी आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो कमी गतीचा बॉल फलंदाजाला नीटसा ओळखता आला नाही, त्यामुळे तो गोलंदाजा करता कारगिर साबित झाला. धावसंख्या 17 आहे. 1.5 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सतरा धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. तिथे स्वतःवरचा संयम सुटला होता अमित पाटीलचा. मात्र तिथे योग्य कॉलिंग रितेश कडनं थांब असा जो इशारा आहे ना तो धावा घेताना खूप महत्वाचा आहे. यस नो अँड वेट हे 3 शब्द आहेत जे धावा घेताना तुम्हाला वापर करावे लागतात आणि त्यामधलाच
थांब हा शब्द तिथे वापरला गेला आणि विकेट वाचवली. एक निर्धाव चेंडू आलाय. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस सेकंड इनिंग मध्ये 51चा पाठलाग करत असताना केळीचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय 17. नवीन गोलंदाज महेश गहला जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीनं इथे मारा त्याच्याकडनं अद्यावत केला जाईल. स्ट्रायकर रेनकडे जर आपण पाहिलं तर रितेश राऊत सध्या उभा आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. तिथे बॉलला अक्षरशः खोदून काढावं लागलं. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागतं. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 18 पर्यंत जाऊन पोहोचली. पाठलाग करत असताना तुम्हाला एक कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये ठेवून खेळ करावा लागतो. या ओव्हरमध्ये तुम्हाला किती रन्स घ्यायचे आहेत, पुढे समीकरण काय आहे. त्यावेळेस मात्र फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये अगदी योग्य तऱ्हेनं खेचलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता आणि बॉलर्स बॅक ड्राईव्ह करत असताना त्यावर 1 रन जी धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धाफलक वाढत असताना धावून पोचते ते 19 या आकड्यावर. शांत केलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा आल्या होत्या. आता सध्या जर आपण पाहिलं तर 12 रन रिक्वायर्ड रन रेट तो आपल्याला दाखवला जातोय. आजच्या रात्रीचा चॅम्पियन कोण ते आपल्याला बघायचंय. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण सर्वच जण डे नाईट फॉर्मॅटमध्ये एन्जॉय करतोय. इथे ब्लाइंड स्ट्रोक होता. रितेशची बॅट तर वेगानं फिरली, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. नजर चेंडूवरची पूर्णपणे हटली होती. येणारे बॉल शिल्लक आहेत 15. विजयाकरता 32 धावसंख्येचे गरज. आता समीकरण वाढत चाललंय, तफावत वाढत चालली आहे. फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑन मध्ये पराग पाटील जोपर्यंत उचलेल 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि 20 धावा धाफलकावर. इथनं 31 धावा अजूनही तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत आणि त्याकरता तुमच्याकडे 14 चेंडू आहेत. एक मोठा फटका. इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये खेळणं बंधनकारक आहे टीम केळीच्या पाडाकरता. चांगला फटका ऑन साइडला इथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर झेपावतो. जोपर्यंत उचलला 1 सिंगल. ती धाफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते एकंदर 21 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा आल्यात. 5 बॉलमध्ये 1 धाव चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 सिंगलच्या मदतीनं धाफलकाला पुढे वाढवलं गेलंय. हा बॉल अगदी खोल टप्प्यावर तिथे पुन्हा एकदा डिलिव्हर केला गेला. 1 सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता प्रयत्न नाहीये. 1 सिंगलच्या मदतीनं या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 5 धावा आणि त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 22 पर्यंत जाऊन पोहोचली. येणारे 12 चेंडू आणि विजयाकरता 29 धावसंख्येची गरज.
षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर येते आणि चौथ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सागर आपल्याला गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे त्याच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये साकार होत असताना आपण रितेश राऊत 9 बॉलमध्ये 6 वर बॅटिंग करतोय. स्ट्रगल त्याचा काही मैदानाच्या आतनं संपत नाहीये. इथे मोठे फटके त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये खेचावे लागतील. पर्याय दुसरा नाहीये आता, कारण 29 धावा 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. शरीरापासून दूर खेचलं, इथे खेचून मारलं. क्षेत्ररक्षक फंबल करतोय आणि दुसऱ्या धावेकरता धावण्याचा तिथे कुठलाही मनसुबा नाहीये. एकच रन घेतली गेली. धावसंख्या 1 न वाढत असताना 23-23 28 धावा अजूनही विजयाकरता दाफलकावर जोडायच्या आहेत. सलामीची जोडी ती ब्रेक होत नाहीये आणि रन्सही बनत नाहीयेत. थोडीशी खराब कामगिरी ती मैदानात आपण पाहतोय. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल. एक एक निर्धाव बॉल खुपरीकरांना विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. आणि या मॅच मध्ये जर दोन चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जी वेगानं वाढणं गरजेचं आहे ती त्या वेगानं वाढत नाहीये. धावसंख्येला पूर्णपणे लगाम अंकुश तो लागलेला पाहायला मिळाला. इथे सिंगल घेत आहेत आणि सिंगलनं तुम्ही कदापि जिंकू शकणार नाही, कारण या मॅच मध्ये जर जिंकायचंय तर आक्रमकता ती गरज आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 26 धावा या विजयाकरता लावायच्या आहेत. येणाऱ्या 3 बॉलपैकी 2 बॉलवर 2 मोठे फटके ते मैदानाच्या आतनं खेळावे लागते. रितेश जो मैदानामध्ये या फटका तर चांगला खेळला यावेळेस. जे डिस्टन्स क्लिअर करायचंय ते क्लिअरही केलंय. बॉल सीमा रेषा पार, दमदार स्ट्रोक, षटकार. समीकरण बदललं, एका षटकारानं खेळ बदललाय. आता विजया करता जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 8 आणि रन्स बनवायचे आहेत 21. 51 टू विन आहे. 30 धावा दाखल कव्हर आहेत. 21 ची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. अगेन बॅक टू बॅक दुसऱ्यांदा रितेश राऊतच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषा पार, षटकार. 6. गणेश तरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये ते जमा केले जात आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला फटका रितेशच्या बॅट मधनं आलाय. मॅचला पुनर्जीवित केलंय त्यानं. 7 बॉल आता 15 ची गरज आहे. षटकार इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सागर. यावेळेस मात्र दुरून फिरवलं बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय. डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि आता रन्स बनवायचे आहेत 15. चला नवीन गोलंदाज लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचा. येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 6 आणि रन्स बनवायचे आहेत 15. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रवींद्र, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचार्य केले गेले, ज्याला गोलंदाजी करण्याकरता
बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे तो करत असताना पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ आहे. विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 15. समोर स्ट्रायकर इन कडनं एक षटकारणीशी मैदानामध्ये बॅटिंग करत असणारा अमित पाटील तो तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा आणि बिटवीन द गॅप चाललाय. एक सिंगल तर जरूर कन्वर्ट झाली आहे. डबल करता प्रयत्न आहे आणि वेगानं 2 रन्स त्या इथे कंप्लीट झालेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. रन्स बनवायचे आहेत 13. बॅटची कडा घेतल्यानंतर गॅप मध्ये गेला बॉल आणि 2 धावा तिथे धाफलकावर जोडल्या गेल्या. मॅच ती अजूनही बॅलन्स आहे. 50-50 स्थितीमध्ये आहे. कुठल्याही एका टीमच्या बाजूने अजूनही झुकलेली नाहीये. पुढचा बॉल फुल टॉस होता मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही. 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 4 आणि रन्स पाहिजेत 12. 4 बॉल मध्ये 2 षटकार रितेशच्या बॅटमॅननं काय इथे येताना पाहायला मिळतील. 2 षटकार खेचले तर मग विजयाचा जल्लोष केळीच्या पाडा या टीमला करता येईल. काय ते 2 षटकार इथे तो खेचताना पाहायला मिळेल. हा बॉल चांगला आहे. फटकाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावतोय. तद्वर दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि वेगवान धाव. 2 रन तिथे पळून पूर्ण केले गेले. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 41. आता इथनं 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज. डबल घेत राहावं लागेल कारण 3 बॉलवर तुम्ही 2-2 धावा घेतल्या आणि 1 षटकार खेचला तरीही मॅच जिंकता येऊ शकते. त्यामुळे 3 बॉल आहेत. 2 चेंडूवर 2 डबल आणि 1 षटकार असंही जिंकता येऊ शकतं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. इथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला. आता बॉल शिल्लक राहिलेत इथनं 2 आणि या 2 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायच्या आहेत 9. बरोबर ना. इथे हा बॉल जर आपण पाहिला तर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता मात्र ते मिस झालं आणि या मॅचवर कुरघोडी झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आता येणारा 1 बॉल शिल्लक आहे आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर धावांची गरज आहे ती 9. नवीन फलंदाज गणेश दळवी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र खूप चांगला खेळ आज केळीच्या पाडा या टीमनं मैदानाच्या आतमध्ये दाखवला. खूप चांगला खेळ दाखवत असताना सर्वांनाच प्रभावित केलं केळीच्या पाडा या टीमनं. नेक्स्ट मॅच यातील विजयी संघ आणि दुपारेपाडा यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि याबरोबरच ही मॅच इथे जिंकली आहे ती टीम एसबीबी खुपरी. एसबीबी खुपरी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खेळाडूचं नाव आहे निखिल भगत ज्यानं दमदार बॅटिंग केली. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक वितरित करणार होतं आणि लगेचच तिथे टॉस केला जाईल.